मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये जेनजीसोबत संवाद साधला। या कार्यक्रमात सहभागी झालेले काही जेनजी आपल्यासोबत आहे, आपण त्यांना विचारूया। मला एक सांग, तुझ्यापासून सुरुवात करतो। काय या कार्यक्रमाबद्दल जेव्हा तुला डोक्यामध्ये होतं आणि आता बाहेर निघताना काय वाटतं? या कार्यक्रमाअंतर्गत ज्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या त्या माध्यमातून आम्हा यूथ करता हा पूर्ण कार्यक्रम अरेंज करण्यात आलेला होता। आणि इथे जे यूथ आयकॉन आहेत जसं तिलक वर्मा आहेत, दिव्या देशमुख आहेत, यांनासुद्धा आम्हाला प्रत्यक्ष जवळून पाहण्याचा अनुभव मिळाला। काय मेसेज घेऊन जात आहे तू इथून? यामध्ये जे ड्रग्स मुक्ती करता सुद्धा एक आवाहन करण्यात आलेलं होतं, तर त्यामुळे यूथसाठी एक पॉझिटिव्ह मेसेज या माध्यमातून जाईल असं मला वाटतं। तू काय सांगशील? आम्हाला हे संदेश भेटला आहे की जेनजी आहे ते समोर जाऊन आपला फ्युचर चांगला बनू शकते। हे नाही की सगळे ट्रोल करतात जेनजीला की ते काही नाही करू शकत, पण जेनजी सगळं करू शकते। तुला काय वाटतं? सर, मला असं वाटतं की जे आपले मुख्यमंत्री सांगत आहेत की नशापासून दूर राहा किंवा या सर्व गोष्टी नाही झाल्या पाहिजेत, तर मला असं वाटतं की जिथून नशा बनत आहे, जिथून फॅक्टरीमध्ये बनत आहे, तिथून जर बंद केलं तर आम्ही आमच्यासारखे यूथ घ्यायला नाही जाऊ शकत। हा विषय आहे। तुला काय शिकायला मिळालं या कार्यक्रमातनं किंवा तू काय मेसेज घेऊन चाललाय? मी हे घेऊन चाललो आहे की जसं आपल्या CMनी सांगितलं फडणवीसांनी की रीलपेक्षा जास्ती रिअलमध्ये काम करायचं आणि स्क्रीन टाईम जे आपलं खूप जास्ती होतं आहे ते फक्त रील्स बघून काय नाही, ते आपण रिअलमध्ये पण ते कामं करायचे। आणि जेनझी जे च्यासाठी जे सगळं म्हणत आहे की ते फक्त ऑनलाईन करू शकतात, फक्त हे काय आंदोलन सगळे सुरू करू शकतात, ते तर फक्त तसं नाही आहे, ते चेंजेसही घेऊन येऊ शकतात। हे नवीन स्टार्टअपसाठी सांगितलं की सरकार तरुणांच्या पाठीशी आहे, त्यांनी आपापल्या ज्या काही आयडिया आहे त्या सादर कराव्या आणि नवीन स्टार्टअपमध्ये उतरावं। फडणवीस जी ने आज हमारे स्टार्टअप के बारे में हमें बताया। उन्होंने बताया कि हम वो इंक्यूबेशन सेंटर्स, स्टार्टअप इकोसिस्टम डेवलप कर रहे हैं। जो हमारे साथ आज यूथ आइकन्स जुड़े थे उन्होंने वो इशू उठाया कि फंडिंग की दिक्कत जाती है, तो CM सर ने सबको प्रॉमिस किया है कि अभी वो स्टार्टअप इकोसिस्टम को और आगे बढ़ाएंगे। और डिसेंट्रलाइजेशन की एक बहुत महत्वपूर्ण बात की है कि जो सेंटर्स है जहाँ से फंड्स बट रहे हैं उन्हें डिसेंट्रलाइज करके लोकल लेवल पे भी फंड्स इजीली अवेलेबल हो, ये वो मेक श्योर करेंगे। तुला काय या कार्यक्रमातून शिकायला मिळालं? काय प्रेरणा मिळाली? मला खूप काही शिकायला भेटलं। जे मुख्यमंत्रीजींनी सांगितलं आहे की इतकं सगळं एकदम खूप मोटिवेशन भेटलं आहे, ते ऐकून अजून खूप छान वाटलं मला। तर एक शेवटला प्रश्न आपण क्लोज करू। तू काय सांगशील? तुला काय प्रेरणा मिळाली? मला सरांकडनं हे प्रेरणा मिळाली की त्यांनी असं नाही की जे नशामुक्ती केंद्र वगैरे त्यांनाच त्यांनी प्रोत्साहन दिले वगैरे, त्यांनी जे यूट्यूबर्स आहे, इन्फ्लुएन्सर, जे रील क्रिएटर, त्यांनासुद्धा प्रोत्साहन देत आहे। आणि आम्ही समोर पण अशी आशा करू की आम्हाला असे CM समोरही मिळो। आपण बघू शकतो की जे जेनजी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते त्यांनी कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मेसेज इथने घेतलेला आहे की नशामुक्तीचा असेल, स्क्रीन टाईमचा असेल किंवा नवीन स्टार्टअप संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांना आवडलं आणि त्यांचा तो मेसेज घेऊन ते इथनं जात आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।